तुम्हाला माझी झाडे दाखवणार आहे। झाडांना आलेली ही सुंदर फुले। माझ्याकडे कोणकोणत्या प्रकारची झाडे आहेत, चला तर बघूया, दाखवू ना। तर माझ्या गॅलरीमध्ये एक गुलाबाचं झाड आहे। तुम्ही त्याची फुलं बघू शकता। पहिल्या वेळी खूप कमी फुलं यायची, दिवसालाच नाही तर महिन्याला 4-5 यायची, पण आता दिवसाला एवढी येतात। म्हणजे विचार करा, पहिल्या वेळी एवढी नाही आली, पण जशी ती उंच होत गेली तशी फुलं वाढत गेली, तुम्ही बघू शकता। तसेच मी इथे पुदिन्याचेही झाड लावले आहे। पुदिना रोज खाणे खूप चांगले आहे। तुम्ही इथे बघू शकता, पुदिन्याची माझी एक वेगळी कुंडी आहे आणि पुदिना खूप छान उगलेला आहे, तुम्ही बघू शकता। इथे माझ्याकडे शोकेसचं झाड आहे आणि त्याची अशी गोष्ट आहे, म्हणजे ते मातीत आहे, पण ते एकदम रिअल आहे आणि ते मातीत नाही आहे। मी त्याला रोज पाणी घालते, ते मातीत नाही आहे। म्हणजे शोकेसचं जसं असं प्लॅस्टिकचं तसं तुम्हाला वाटेल तर तसं ते नाही आहे, तुम्ही बघू शकता। आधी ते केवढं होतं तुम्हाला माहिती आहे, बस एवढंच होतं, बट नंतर ते एवढं मोठं झालं, तुम्ही बघू शकता, एका झाडासारखं झालं आहे। इथे माझ्याकडे आहे गोकर्णाची बेल। गोकर्णाला आता फुलं येत नाही आहेत, बट कारण मध्ये त्याला पाणी मिळालं नव्हतं म्हणून फुलं येत नाही, नाहीतर त्याला रोज 4-5 तरी फुलं येतात। ही आहे माझी गॅलरी। तर आता मी तुम्हाला जे झाड दाखवणार आहे ते माझ्यासाठी खूप युनिक आहे। संध्याकाळ झाली असल्यामुळे ती फुलं थोडीशी मुरझळली। बघू शकता, ही छोटी खूप छान फुलं आहेत। इथे एक पिंक कलरचं आलं होतं, व्हाईटचं आहे, इथे एक आहे, खूप आली होती, एकदम सुंदर वाटत होती ती फुलं। इथे माझ्याकडे स्नेक प्लांट पण आहे, सोबत ही माझ्याकडे अजून काही शोकेसची झाडे आहेत। इथे माझ्याकडे ब्रह्मकमळ आहे, हे एक फूल आहे। अजून मी भरपूर जास्वंदीचं आहे, पांढऱ्या जास्वंदीचं आहे। माझ्याकडे खूप प्रकारची झाडं आहेत। आता ही एवढीच माझ्याकडे झाडं नाही आहेत, तर अजून झाडं आहेत, ती आम्ही टेरेसवरती ठेवली आहेत। चला तर मग टेरेसवर बघायला जाऊया, चला। मी टेरेसवर आलेली आहे। आमच्याकडे सोलर पॅनल पण आहे। तर मी तुम्हाला आता माझी शाळा दाखवते। ही जी तुम्हाला इथे शाळा दिसते ती माझी शाळा आहे आणि हा 3rd फ्लोअर जो तुम्हाला दिसते तो त्या 3rd फ्लोअरवर मी शिकते। तर तुम्हाला विचारत पडला असा की मी नक्की राहते कुठे, तर मी माळनाकामध्ये राभा शिर्के प्रशाला या शाळेच्या मागे तारा ऑर्चिड म्हणजेच ग्लोबल हायस्कूलच्या पुढे समोर तारा ऑर्चिड या बिल्डिंगमध्ये 4th फ्लोअरवर बी विंग 26च येते सारखं तोंडामध्ये, इथे मी राहते। तर आता ही तुम्ही माझी झाडं बघू शकता, मी एक दाखवते। ह्याला पाणी न मिळण्यामुळे हे येलो थोडंसं झालं आहे, हे ओव्याचं झाड आहे असं मला वाटतं। इथे पण ओव्याचंच झाड आहे। ही सदाफुलीची झाडं आहेत, हे खूप मोठं माझ्याकडे झाड आहे सदाफुलीचं, तुम्ही बघू शकता। रोज आम्हाला फुलं लागतात, त्याच्यामुळे सदाफुलीचं झाड असणं खूपच महत्त्वाचं आहे। हे इथे ह्याला काहीतरी बोलतात, मला आठवत नाही। ह्याच्याकडे हे म्हणजे 2-2 कुंडी आहेत आणि हे वांग्याचं झाड।
असंच म्हणून कोणते तरी भाजीचं झाड लावायचं म्हणून आम्ही वांग्याचं झाड लावलं होतं. आणि म्हणजे काय बोलू तुम्हाला, हे वांग्याचं झाड एवढं वाढलं ना, आणि ह्याला आता वांगी येतात, फुलं येतात. आम्हाला तर एका दिवशी 10 वांगी मिळाली होती. बघा तुम्ही फक्त. खत वगैरे काही नसते ह्यांना, नियमित पाणी घालायचं आणि तांदळाचं पाणी घातलं तर घालायचं. जर खाली तुमच्या प्लेट ठेवलेली असेल कुंडीच्या खाली तर नीट ती बदलायची, जर तांदळाचं पाणी घालायचं असेल तर. बाकी म्हणजे आजी बाकी काही नाही घालत. माती ही स्वच्छ असली पाहिजे, बस. बाकी काही नाही. कीड लागू द्यायची नाही. रोज त्याचं कटिंग, रोज नाही, महिन्यातून 1दा 2दा किंवा 3दा कटिंग करायची झाडांची. तुमच्या घरी जर बांबू असेल, म्हणजे बांबू असेल असेल तर माझ्या घरी पण आहे, मी दाखवायला विसरले. तर ते कटिंग वगैरे त्याची पानं करावी लागतात. आणि मी आता टेरेसवर आली आहे. मला खूप मस्त वाटतं आहे. माझी झाडं तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक करायचं आहे, म्हणजे माझ्या व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि चॅनलमध्ये जाऊन मी काही व्हिडिओज टाकलेले आहेत, ते व्हिडिओज जर बघितलेत, त्याला लाईक केलं तर मला खूप आवडेल. आणि चॅनलला सबस्क्राईब